जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला NGOच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे. भावाला मी BSCची समिती दिलेली आहे. भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे. एवढं सगळं होऊन देखील BSC तर आहेच, BSCचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत. मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच. म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाही आहे. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्यानी कोणी जाण्यानी काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार. अरे परवा पुण्यावरून येताना आमची सखोल चर्चा, कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती. पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतंच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलत आहेत. पण मुळात हाच प्रश्न आहे जे जात आहेत त्यांना, मग सचिन भाऊ असतील किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे. जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते ज्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत, अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, 2/3 पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडं खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. पूर्ण मराठी करू नका. मला वाटतं एक महत्त्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजते त्यांना हे कळतं. जे कोणाला माहिती आहे ते करते. अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी. म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं. आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच. आणि आज मी परत एकदा विचारतोय, या देशातली लोक असतील, हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत. आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर. कसं चालतं तुम्हाला? हे भाजपनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो, हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यात आम्ही कोलॅटरल पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोचले आहेत, त्यांना काय उच्च पदं मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130 के 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची. थांबा, वरळी पुढचे आमचे तिकडचे. नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली होती. अरे वरळीच असून तुम्ही असे बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला. आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचं असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले. आम्ही शब्द पाळणारे आहोत. Even the tiniest damage can cost a lot. With ICICI Lombards,
आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे. अरे तुम्हाला ते कानात सांगतात का? आत्मचिंतनाची गरज आहे. त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. का केली जाते? पंतप्रधान पदासाठीची काळजी का घेतली जाते? निश्चितपणे काळजी आहे. जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे. तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आत्ता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून. काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहीत नाही, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का आदित्यजी? शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय? मुद्दा हा आहे की नुसतं ऐका आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना. नुसतं सत्ता नको आहे. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळालेले